महात्मा फुल्यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास. त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशमीस आणि वद्य अमावस्येस आपल्या सर्व सरदारास उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्या. नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या कित्येक सरदारास त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यास आपापल्या मुलकी जाऊन कामावर हजर राहण्याचा हुकूम दिला. यावरून येथील एकंदर सर्व आबालवृद्ध स्त्रिया जो काय आनंद झाला की त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीय आपापल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यास ओवाळून दिले. त्यावेळेपासून आज दिवसा पावे तो दरवर्षी दीपावळी भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवास येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशीर्वाद देत नाही. परंतु उपाध्ये कुळात अशा ताईची आठवण देण्याची वहिवाट मुळीच सापडत नाही. धोंडीबा तर मग आदिनारायण बळीस पातळी घालण्याकरिता वामनाचा अवतार घेतला. त्या वामनाने भिकाऱ्याचे सोंग घेऊन बळीराजास फसवून त्यापासून 3 पावले पृथ्वी मागून घेतली. नंतर त्याने भिकाऱ्याचे सोंग टाकून इतका मोठा आगडबंब मनुष्य बनला की त्याने एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्ही पावलात आटवून बळीराजास विचारले की आता मी 3रे पाऊल कोठे ठेवावे. नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या आगडबंब्यास असे उत्तर दिले की तू आता आपले 3रे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. असे म्हणताच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले 3रे पाऊल ठेवून बळीस पाताळी घालून आपला करार पुरा करून घेतला. असे त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासात लिहून ठेवले आहे. ते सर्व तुमच्या या हकीकतीवरून छोटे आहे असे सिद्ध होते. तर याविषयी तुमचा काय अभिप्राय आहे तो कळू द्या. ज्योतिबा म्हणतात, आता यावरून तूच विचार करून पहा की जेव्हा त्या बंब्याने आणि आपल्या 2 पावलात एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आठविले तेव्हा त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखाली कित्येक गावे चेंगरून लयास गेली असतील. नाही बरे. दुसरे असे की त्या बंब्याने जेव्हा आपले 2रे पाऊल आकाशात ठेवतेवेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकांवर आदळून चुराडा झाला असेल की नाही बरे. 3रे असे की त्या बंब्याने आपल्या 2ऱ्या पावलात जर सर्व आकाश आठविले तर त्याचे कमरेपासून वरचे धड कोठे राहिले असावे. कारण मनुष्याचे 2रे पाऊल फार झाले तर त्याच्या बेमटापर्यंत उंच आकाशात पोहोचू शकते. यावरून त्या बंब्याचे कमरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उरले असेल. त्यात अथवा त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपले हे 3रे पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचे एकीकडे ठेवून त्याने केवळ दगेबाजी करून आपले 3रे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळी घातले. हे कसे. धोंडीबा म्हणतात, काय तो बंब्या आदिनारायणाचा अवतार ना, आणि त्याच्याने अशी ढळढळीत दगलबाजी कशी करवली. अशा लबाडास आदिनारायणाचा अवतार म्हणणाऱ्या इतिहासकर्त्याचा धिक्कार असो. कारण त्याच्याच लेखावरून वामन हा कपटी, घातकी आणि कृतज्ञ होता असे सिद्ध होते की ज्याने आपल्या दात्यास कपटाने पातळी घातले. ज्योतिबा म्हणतात, चौथे असे की त्या बंब्याचे डोके जेव्हा आकाशापलीकडेच स्वर्गात उंच गेले असेल तेव्हा त्यास तेथून बळीस फारच मोठ्याने ओरडून विचारावे लागले असेल की आता माझ्या 2 पावलातच एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटले. वास्तव आता मी माझे 3रे पाऊल कुठे ठेवून आपली कबुलायत. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.